आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साकुरीतील पोद्दार जम्बो किड्स स्कूलला भेट द्या। EYFS पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, अनुभवी उच्च शिक्षित टीचर। पोद्दार जम्बो किड्स स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट, सोशल, पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट, लिटरसी डेव्हलपमेंट, मॅथमॅटिक्स, अंडरस्टँडिंग द वर्ल्ड, एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन, कोडिंग अँड रोबोटिक्स, स्मार्ट कार्ड, मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राऊंड, फील्ड व्हिजिट, वार्षिक स्नेहसंमेलन, AC क्लासरूम, EVA मॅट्स, मुलांसाठी बस सेवा उपलब्ध। आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स, फर्स्ट फ्लोअर, MH17 क्लब, साकुरी। मोबाईल क्रमांक 9326 51 95 76 93 72 90 70 30। लिंगायत वाणी समाजाच्या वतीनं आज रोजी शहरात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी तहसील कार्यालय व जामखेड नगर परिषद या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं। जामखेड तहसील कार्यालय आणि नगर परिषद इथेही या जयंतीनिमित्त विशेष अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। तहसीलदार गणेश माळी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या कार्यक्रमासाठी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष बजरंग सरडे, उपाध्यक्ष राहुल लोहकरे, अनिल लोखंडे, जगदीश मेनकुदळे, युवा नेते अमोल लोहकरे, सुनील ओझरडे, अनिल लोहकरे, शिवकुमार डोंगरे, महेश कस्तुरे, गणेश गवसने, महेश नगरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नयुमभाई सुभेदार, उद्योजक आकाश बाफणा, विठ्ठल परांडकर, अमृत डोंगरे, अमरनाथ डोंगरे, विजय डोंगरे, आनंद लोहकरे आदी लिंगायत वाणी समाजातील युवक व नगर परिषदेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जयंतीनिमित्त समाज प्रबोधनाचे संदेश देणारे विचार मांडण्यात आले आणि महापुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड। आज 30 एप्रिल आज आपल्या महाराष्ट्रातील थोर संत, विभूती, कवी महात्मा बसवेश्वर ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहिलं आणि सामाजिक क्रांती घडवून सर्वसामान्यांना एक दिलासा दिला, धार्मिक मोठं काम त्यांच्या हातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। तर आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। त्याचसोबत आज संत तुकडोजी महाराज यांचीसुद्धा जयंती आहे। त्यांनीसुद्धा ग्रामगीतेतून सर्व समाजाला, ग्रामीण समाजाला विशेषतः ढवळून काढलेलं आहे आणि स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं या अनुषंगाने जीवनाचे कौशल्य यावरती त्यांनी त्यांच्या कार्यातून भर दिलेला आहे। या सर्व महामानवांना या ठिकाणी आपण विनम्र अभिवादन करतो। आज संत श्री बसवेश्वर महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, जामखेड नगर परिषदेमध्ये नगर परिषदचा स्टाफ या ठिकाणी येऊन या दोन महापुरुषांची जयंती साजरी केली। या दोन्ही महापुरुषांनी जो काही संदेश दिलेला आहे त्या संदेशाचं आपण सर्वांनी एक सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी पालन करणे हे आजच्या काळाची गरज आहे। आपण सर्वजण इथे येऊन नगर परिषदेमध्ये हा कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल मी जमलेल्या सर्वांचे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आभार मानतो। आज दिनांक 30/4/2025 रोजी लिंगायत वाणी समाजाचे संत बसवेश्वर स्वामी महाराज तसेच संत तुकडोजी महाराज आज दोन्ही जयंती सोबत असल्यामुळे जामखेड शहरामध्ये मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे। आज जामखेड नगर परिषद येथे नगर परिषदचे CO मुख्याधिकारी साळवे साहेब व सर्वच नगर परिषद कर्मचारीवृंद आज या ठिकाणी जयंतीसाठी उपस्थित आहेत। सर्वांना मी या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। महात्मा बसवेश्वर जयंती 2025 हे 893वी जयंती असून महात्मा बसवेश्वर महाराजांनी समाजाला 12व्या शतकामध्ये समाज एकीकरण करण्याचं त्यांनी काम ठरवलं आणि समाजामध्ये अनुभव मंडप म्हणून त्यांनी अशी एक स्थापना केली होती। त्या अनुभव मंडपातून ते सार्वजनिक काम करण्याचे काम करायचे आणि सर्व समाज एकत्र करून एकत्र कसे नांदतील यावर त्यांनी सर्वात मोठी भर दिली होती।
याच्यावरती त्यामुळे आज बसवेश्वर जयंती 2025 ही सर्व जामखेडमधील समाज बांधव आणि तहसीलदार साहेब यांच्या वतीने मोठ्या संख्येने करण्यात आली आहे. समाजाला दिशा आणि कसं वागावं तर हे काम अतिशय चांगलं काम त्यांच्या जयंतीनिमित्त माननीय तहसीलदार साहेब आणि सर्व बांधव उपस्थित राहिले त्यांचं एक खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या वंदना. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती सर्व शासकीय कार्यालयात केली. तसेच आपले साळवे साहेब नगर परिषद व त्यांचे कर्मचारी यांनी चांगल्या पद्धतीत आपले पूजा. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन. प्लॉट लगत वृक्षारोपण. MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स. भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग. श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता: शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी. मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील. 98 50 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील. 80 10 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील. 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे. 98 81 32 64 64. श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील. 83 80 93 94 21. आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर. साई किरण डेव्हलपर्स. श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन. सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.